विदर्भातील 4ही महापालिका आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार। अमरावतीमध्ये 13 तर अकोल्यातील 11 उमेदवारांची पहिली यादीही आपकडून जाहीर। कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असंही आपकडून स्पष्ट। भाजप फसवा पक्ष, त्यांच्या फसव्या नीतीला बळी पडू नका। काँग्रेस सोडून जाणाऱ्या माजी नगरसेवक आणि महापौरांना सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं आवाहन। भाजप जाती धर्मामध्ये भेद निर्माण करण्याचं काम करतं अशीही टीका। नांदेडमध्ये भाजपकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा शिवसेनेचा आरोप। 50% जागा न दिल्यास स्वबळावर लढणार। आमदार हेमंत पाटलांचा भाजपला इशारा। नांदेडच्या माळेगावमध्ये यात्रेत तब्बल 1.25 कोटींचा बोकड विक्रीसाठी। उस्मानाबादी जातीचा बोकड ठरतोय आकर्षणाचा बिंदू। अहिल्यानगरच्या इसळक निंबळक परिसरामध्ये पुन्हा आढळला बिबट्या। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गेल्या महिन्यामध्ये 2 चिमुकल्यांवर बिबट्याने केला होता हल्ला। चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील चेकपिंपरी आणि गणेश पिंपरी परिसरामध्ये दहशत माजवणारा T115 वाघ अखेर जेरबंद। आतापर्यंत या वाघाच्या हल्ल्यामध्ये 2 वाघांचा मृत्यू। नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी नोकरदारांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा। आता खासगी क्षेत्रातल्या खातेदारांना निवृत्तीच्या वेळी जमा निधीपैकी 80% रक्कम एकरकमी काढता येणार। NPS खात्यावर कर्जही काढता येणार। 2026 पासून सर्व 1050 टोल नाक्यांवर विना थांबा टोल व्यवस्था लागू होणार। वार्षिक फास्टॅग पासामुळे खासगी कारला वर्षाला 3000 रुपयांमध्ये 200 टोल पार करता येणार। रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती। दिल्लीतील प्रदूषणामुळे सरकारकडून अत्यंत कडक पावलं। PUC न केल्यास पेट्रोल डिझेल देण्यास नकार। प्रदूषण प्रमाणपत्राचं उल्लंघन करणाऱ्यांवर 10,000 रुपयांपर्यंतचा दंड। बेल्जियमची राजधानी ब्रसल्समध्ये शेतकरी आक्रमक। युरोपीय संघाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन। युरोपीय सुरक्षा रक्षकांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या। अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये मोठा अपघात। विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमान क्रॅश। विमानातील सर्व 7 प्रवाशांचा मृत्यू। अभिनेत्री निधी अग्रवाल छेडछाड प्रकरणामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल। हैदराबादच्या लुलू मॉलमध्ये एका गाण्याच्या लॉन्च कार्यक्रमादरम्यान निधी अग्रवालच्या तरुणांच्या घोळक्यानं तिला घेरलं होतं। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।